Zee 24 तास एक पाऊल पुढे. तर आश्चर्य वाटायला नको. अगदी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी झालेले आहेत. जितेंद्रजी, शिवसेनेने अग्रलेखामधून आणि त्यानंतर मनोहर जोशींनी दिलेल्या प्रतिक्रियेतून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2014 साली एनडीए सोबत येईल, यूपीए सोबत राहणार नाही असं ठामपणे म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, ही एक शक्यता म्हणून तुम्ही याच्याकडे बघता, एक आमंत्रण म्हणून बघता की अजून काही? एका बेजबाबदार व्यक्तीने केलेलं बेजबाबदार वक्तव्य एवढंच मनोहर जोशींच्या बाबतीत मला बोलता येईल. आणि सामनाचे अग्रलेख हे फार गांभीर्याने आम्ही काही घेत नाही, कारण का सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. ते शिवसैनिकांच्या विचारांपुरतं मर्यादित असावं. त्यांनी त्याच्यावर वाचावं, त्याच्यावर विचारमंथन करावं आणि सोडून द्यावं. त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे ते शिवसेनेपुरतं मर्यादित आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांना काय सांगायचं त्यांना सांगू द्या. ते जनतेपर्यंत सामना जातो याच्यावर म्हणजे मी तरी स्वतः काय वाचत नाही सामन्यात काय येतं हे मला काही माहीत नसतं. आणि साधारण जे सामना वाचतात त्याची विचारांची विचारसरणी कुठल्या पक्षाशी निगडीत आहे, संबंधित आहे ते स्पष्ट आहे. त्याच्यामुळे फक्त मी एक अगदी विश्वासाने बोलतो की मनोहर जोशींचं स्टेटमेंट आहे एका बेजबाबदार व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य केल्याचं मोठी हे आहे. अगदी प्रकाशजी, तुम्ही काय म्हणाल? इतक्या वर्षांचा इतिहास, शरद पवारांनी वेळोवेळी सत्तेसाठी जी काही गणितं जमवलेली होती ती गणितं पाहता आणि शिवसेनेकडून आलेलं हे वक्तव्य पाहता, याचा तुम्ही कसा अर्थ लावाल? हे आमंत्रण आहे की ही अपेक्षा आहे की हा अंदाज आहे, काय म्हणाल? आपण जर बघितलं की 2014 साठी जी वाटचाल सुरू झालेली आहे ती प्रामुख्यानं बेरजेचं राजकारण, म्हणजे भाजप एका बाजूला आणि काँग्रेस एका बाजूला, हे दोन्ही महत्त्वाचे राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते यापुढं बेरजेचं राजकारण करणार आहेत. आणि ह्या बेरजेच्या राजकारणामध्ये कुठला पक्ष कुठं जातोय हे महत्त्वाचं राहील. आपण जर शरद पवारांचा जर विचार केलात आणि त्यांचा जर आतापर्यंतचा राजकीय इतिहास बघितलात तर एक गोष्ट आपल्या निश्चित ध्यानात येते, ती म्हणजे शरद पवार हे दरवेळेस आपला पर्याय जो असतात, अल्टरनेटिव्ह जे असतात ते कायम ओपन ठेवतात. त्यामुळे मला असं वाटतं की 2014च्या ज्या निवडणुका ज्या आहेत तर घोडा मैदानातून फार लांब आहेत. हो, त्या इतक्या आधी शरद पवार किंवा कुठलाच पक्ष निर्णय घेणार नाहीत. परंतु त्यावेळेसची परिस्थिती बघून शरद पवारांना जर असं वाटलं की एनडीए बरोबर जाऊन आपण प्राईम मिनिस्टर होऊ शकतो, तर मला असं वाटत नाही की तो निर्णय घेणार नाहीत. तो निर्णय त्यावेळेस घेण्यात येईल. आणि दुसरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 2014मध्ये 2 निवडणुका आहेत. पहिली लोकसभेची आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची विधानसभेची. तर लोकसभेत काय निर्णय येतात याच्यानंतर मला असं वाटतं की निर्णय घेण्यात येतील. अगदी आव्हाड साहेबांना याविषयी बोलायचं आहे. जितेंद्रजी आव्हाड, बोला. नाही, प्रकाश जोशींचं एक स्टेटमेंट मला थोडंसं त्याच्यात क्लॅरिफिकेशन द्यावंसं वाटतंय एक कार्यकर्ता या नात्याने, की शरद पवार साहेब आपला पर्याय नेहमी उघडा ठेवतात. मला वाटतं की त्यांच्या जो काही राजकीय प्रवास आहे त्यामध्ये कुठलाही पर्याय जरी त्यांनी ओपन ठेवलेले असले तरी राजकीय समीकरणं जुळवताना किंवा राजकीय पक्षाबरोबर राजकीय संबंध ठेवून राजकारणामधलं समीकरण जुळवताना त्यांनी सांप्रदायिक शक्तींबरोबर कधी कुठे पर्याय म्हणून त्यांचा वापर केला राजकारणासाठी. आणि सत्तेची कुठलं गणित किंवा निवडणुका लढवताना निवडणुकांचा विचार म्हणजे एका स्टेजवरनं लढवताना असं कधी दिसलेलं नाही. काय म्हणाल प्रकाश? नाही, ते बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस त्याला डायनामिक्स ऑफ पॉवर पॉलिटिक्स म्हणतात त्यावेळेस लोकांसमोर विषय ज्या पद्धतीने आता आव्हाड म्हणाले ते अगदी बरोबर आहे की त्यांची भूमिका सातत्याने त्यांनी मांडण्यात आलेली आहे. परंतु ज्यावेळेस मग आता जर असा विचार केला तर 99 साली ते इंदिरा गांधींबरोबर सोनिया गांधींच्या काँग्रेसबरोबर भांडले, त्याचप्रमाणे शिवसेना भाजपबरोबर भांडले. पण त्यानंतर राष्ट्रवादीचं राजकारण पुढे नेण्यासाठी त्यांना शेवटी कॉम्प्रोमाइज करायला लागलं आणि काँग्रेसबरोबर महाराष्ट्राबरोबर जमवून घ्यायला लागलं, महाराष्ट्रात राज्य करायला लागलं आणि दिल्लीतही करायला लागलं. ते करत असताना त्यांनी तो त्यांच्यासमोर पर्याय होता ते सांगतोय की असलेले पर्याय जे पवारांच्या पुढे जे पर्याय असतात त्या पर्यायांचा विचार करून त्या क्षणाला त्या परिस्थितीत म्हणजे तुम्हाला त्यांच्यासमोर पर्याय होता. त्यांनी जरी शिवसेनेबरोबर जायचा निर्णय घेतला नाही तरी पर्याय असताना मुख्यमंत्री पद मिळालं असतं. मुख्यमंत्री पद नाकारून केवळ आपल्या विचारांशी खुणगाड बांधली असल्या कारणाने त्या काळातील परिस्थिती विपरीत असताना केवळ विचारांशी एक लाईन ठरवून
त्यांनी काँग्रेस बरोबर जाणं पसंत केलं. हे स्पष्टपणाने नमूद करावं लागेल. असं संभ्रमात बोलणं हे चुकीचा संदेश देण्यासारखं असतं. असं होतं, मग त्यांनी पर्याय होता ना आमच्यासोबत. शिवसेना बीजेपीचा पर्याय असताना आम्ही काँग्रेस बरोबर जाण्याचं पसंत केलं. 99 साली आम्ही पक्ष सोडला असताना केवळ महाराष्ट्रामध्ये सांप्रदायिक शक्तींची ताकद वाढू नये, जातीयवाद्यांची ताकद वाढू नये म्हणून आम्ही थांबवण्यासाठी म्हणून काँग्रेस बरोबर गेलो. आमचा पर्याय आम्ही उघडे ठेवले होते आणि आम्ही पर्याय नाही, आमचा विचारांचा पर्याय एक होता उघडा म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. नाही पण आवड साहेब तेच तर शिवसेना बीजेपीला सत्तेपासून लांब ठेवायचं होतं. नाही तेच तर प्रकाश जोशी म्हणतात की पवार सगळे ऑप्शन खुले ठेवतात, ते कुठले स्वीकारतात हा मुद्दा वेगळा आहे. तुम्ही असं कसं काय पर्याय खुला कसं काय ठेवला? पर्याय कुठला कुठे ठेवला? आम्ही शिवसेना बीजेपी बरोबर भांडण केलं होतं. नाही तुम्ही तर म्हणलात की पवार साहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते आणि म्हणून आम्ही काँग्रेस कधी तुम्ही आता म्हणालात की पवार मुख्यमंत्री होऊ शकले असते, शिवसेना भाजपसोबत जाऊ शकले असते, मात्र ते गेले नाही. काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला असता असं मी म्हटलं. पवार साहेब मुख्यमंत्री 99 साली होणं एवढं राष्ट्रवादीचा अगदी सप्तर्षी याविषयी काय म्हणाल? जितेंद्र आव्हाडांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब जो प्रकाश जोशींचा मुद्दा होता की ऑप्शन खुले ठेवत नाहीत, सांप्रदायिक शक्तींबरोबर जात नाहीत, विचारांचं राजकारण करतात. 2014 साली या निकषाचा जर आपण विचार केला जो आव्हाड सांगतायत तर तुमचं काय म्हणणं पडतंय? माझा जो अनुभव आहे आतापर्यंतचा, शरद पवार मित्र असल्याने जरा थोडा जास्त आहे जितेंद्रपेक्षा, तर तो म्हणजे शरद पवार रोज नित्य ताजे राहायचा विचार करतात. म्हणजे काल काय आपण केलं त्याचा आजच्यावर परिणाम होऊ देत नाही, आज काय केलं त्याचा उद्यावर परिणाम होऊ देत नाही. म्हणून मी प्रकाशशी सहमत आहे की ते ऐन वेळेला निर्णय घेतात. आणि तुम्ही बघा जितेंद्र जे सांगतायत उदाहरण की त्यांना पर्याय होता, तर ह्या विधानसभेच्या मागच्या विधानसभेच्या वेळेला असं एक बसलं होतं की कोणतेही दोन पक्ष फुटून जरी एकत्र आले तरी 145 होत नव्हते. त्यावेळेला जे 11 लोक होते, शेका पक्ष, कम्युनिस्ट, जनता दल, त्या 11 लोकांवर बॅलन्स होता. आणि त्या 11 लोकांनी सांगितलं की आम्ही शिवसेनेबरोबर जाणार नाही. पण शरद पवार शिवसेनेबरोबर जाणार नाहीत असं फार ठामपणे म्हणता येईल असं मला वाटत नाही, कारण त्याच्यात काय अडचण नाही ना त्यांना. आणि आताही मनोहर जोशी जे सांगताय की त्यांची दोस्ती वैयक्तिक दोस्तीवर राजकारण चालत नसतं. उद्या समजा अशी सिच्युएशन आली, अशी परिस्थिती आली महाराष्ट्रात की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मिळून एक स्थिर सरकार होऊ शकतं, तर तो पर्याय नक्कीच घेतला जाईल असं मला वाटतं. कारण असं काय बीजेपीचं आणि शिवसेनेचं काय हिंदू पद्धतीचं लग्न नाही. दोघं हिंदुत्ववादी असले ते लग्न हिंदू पद्धतीचं नाहीये. रोज भांडण आहेत, रोज तिथं मतभेद आहेत की बा आता 7 जन्माचं लग्न आहे असं नाहीये ते. आणि काँग्रेसशी जर पटत नाही शरद पवारांचं तर मग कोणाशी पटणार हा प्रश्न येतो ना. जर त्यांना हे असतं की राईटिस्ट फोर्सेस बरोबर जायचं नाही तर त्यांचं काँग्रेस बरोबर कधी फारसं किरकोळ गोष्टी सोडून महत्वाचं भांडण झालंय असं होतच नाही. सतत किरकोळ गोष्टीवर भांडण आहे. म्हणून मला असं वाटतं की देशामध्ये जर काँग्रेस बरोबर जाऊन सरकारमध्ये त्यांना राहता येत असेल तर त्यांचा पहिला प्रेफरन्स काँग्रेस राहील. पण जर तिसऱ्या आघाडी होऊन त्यांना पंतप्रधान म्हणत असतील करा तर तो राहील. आणि सगळ्यात आवडता पर्याय म्हणजे काँग्रेसमध्ये ते जे अलीकडे लाईन मांडतायत की आघाडीचं सरकार जगभर आहे आणि आघाडीचं सरकार चालवणं नावाचं एक कुशलता आहे, एक कौशल्य आहे. आणि त्याचा मी आद्य शंकराचार्य, ती कला मला जास्त जमलेली आहे 78 सालच्या पुलतपासून. म्हणून राहुलच्या ऐवजी मला करा आणि ते काँग्रेसने मान्य केलं तर होणारच ते. पण नाही झाले तर तिसऱ्या आघाडीचा पर्याय ठेवणार ओपन. अगदी पवारांचे प्रेफरन्सेस काय असू शकतील हे सप्तर्षी सांगतायत. अगदी सप्तर्षी साहेब मी येतो तुमच्याकडे. जितेंद्र आव्हाडांना सुद्धा याविषयी बोलायचंय. तुम्ही जी शक्यता व्यक्त केलेली आहे की उद्या जर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे स्थिर सरकार बनत असेल तर हरकत काय आहे असा सुद्धा प्रश्न त्यापुढे उपस्थित होतो. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.